पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर परिसरात राहणारा 22 वर्षीय इरफान शेख एअरलाइन्समध्ये आपलं करिअर घडवण्यासाठी झटत होता। अलीकडेच एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करण्यास सुरुवातही केली होती। आपला मुलगा कामाला लागला म्हणून घरचे देखील आनंदित होते। अशातच बकरी ईदसाठी इरफान घरी आला होता। कुटुंबासमवेत मोठ्या आनंदाने त्यांनी बकरी ईद साजरी केली आणि कुटुंबाचा निरोप घेऊन पुन्हा कामावर निघाला। त्याच्या आईने सुद्धा आनंदाने त्याला निरोप दिला। पण आपण आपल्या मुलाला शेवटचं बघतोय याची साधी कल्पना सुद्धा त्यांना नव्हती। गुरुवारी अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्याची बातमी सर्व माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आणि ही बातमी बघून इरफानच्या आईचा काळजाचा ठोका चुकला, कारण याच विमानात त्यांचा मुलगा होता। सुरुवातीला आपला मुलगा या अपघातात सुखरूप असेल अशी त्यांना आशा होती, पण या अपघाताची भीषणता पाहता इरफानही मृत झाल्याचं समोर आलं आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। सध्या अपघातस्थळी 200हून अधिक मृतदेह सापडले असून ते पूर्णतः जळाल्यामुळे DNA तपासणीद्वारेच त्यांची ओळख पटवली जात आहे। त्यामुळे इरफानचं पार्थिव मिळवण्यासाठी त्याची आई, भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत। ज्या आईला आपल्या मुलाला यशस्वी होताना पाहायचं होतं, त्याच आईला आपल्या मुलाला असं जाताना पाहून किती यातना झाल्या असतील, तिचा जीव किती तुटला असेल याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही। तसेच इरफानच्या कुटुंबियांप्रमाणेच अशा कितीतरी कुटुंबियांना त्यांच्या प्रियजनांना गमवावं लागलं, हे सत्य आपल्याला पूर्णपणे निशब्द करून टाकतं।